ये बस. अगं आज प्रत्यक्ष निलिमा तुम्हा दोघांचं औक्षण करणार आहे. आई ये लवकर. काहीतरीच. बसा बसा. हो थे सारखं. काय हे अगं जवळ बसा. आता तुझं आपलं काहीतरीच. सरिता खरंच तू खूप छान दिसतेस आज, भाऊजींपेक्षा सुद्धा. काकी माझे बाबा पण खूप छान दिसतायत. हा माझा भाऊ सुद्धा. हा पण माझ्या जाऊबाई एवढे नाहीत हं का. माधवा बायकांपुढे आपण काय चालणार आहे काय? अरे हो. दत्ता हे तुझ्यासाठी. ह्या किती आता? अरे गप बस. घे 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 घे. सरिता हे तुझ्यासाठी. सरिता घे ना. जाऊबाई ह्या किती आणल्यास? एवढे साडे होत माझ्याकडे. हे बघ सरिता, आज आता कशालाही नाही म्हणायचं नाही हं. वहिनी तुमका सगळ्यांका मालकीन बहिणी बोलवलेला हा. तर आईने कशाला बोलावलं असेल सगळ्यांना? मनापासून बोलता ना तुम्ही. नाही म्हणजे माका पण वाटता काहीतरी देऊ पया, पण तुमका विचारल्याशिवाय कसा द्यायचा? आधी तुम्ही माका काय तर सांगा. वय गो दे म्हणते तर दे. आता तुम्ही सांगतास म्हणून देत आहे आम्ही. माका पण काय देऊक नाही मिळालं गो. दत्ता आणि सरिता घरचा सगळा बघितलाय, पण कौतुक म्हणून एक दागिनो नाही दिलाय. आणि आता ठरवलंय तर वेळ निघून गेली. काय येळ निघून जाऊक नाही, मी देते. सरिता पण खुश होईल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो
मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?